मिसळ पाव नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. मस्त असं जर ताट सजवलेलं असेल तर बाहेर जाऊन खाण्याची काय गरज आहे. या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. मी घेतलेल्या प्रमाणानुसार 12 ते 13 जणांना पुरी होईल इतकी भाजी तयार होते. तर या ठिकाणी मी इथे मोड आलेले मटकी घेतलेले आहे, तर 2 कप इतकं घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. साधारण 4 ते 5 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. यामधलं पाणी आपल्याला मिसळसाठी वापरायचं आहे. अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकून झाकण लावून गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आहे. फक्त एकच शिटी काढायची आहे. मिसळचा मसाला तयार करून घेण्यासाठी इथे मी 1 चमचा खसखस, अर्धा चमचा शहाजिरा, 7 ते 8 इथे मी काळी मिरी घेतलेली आहे, 5 ते 6 लवंगा, एक मोठी इथे मी वेलची घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल आणि 2 चमचे इथे मी धने घेतलेला आहे, एक तमालपत्र तोडून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचे जिरे आणि त्याचबरोबर इथे मी 3 हिरव्या वेलच्या, 2 दालचिनीचे तुकडे, त्याचबरोबर यामध्ये 1 चमचाभर इतकं दगडफूल घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कढईमध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एखाद मिनिट याच पद्धतीने छान असं सुगंध वास येईपर्यंत भाजून घ्यायचंय. करपू द्यायचं नाही, याला छान सुगंधित वास येईपर्यंत भाजून घ्यायचंय. लास्टला आपल्याला टाकायचंय 2 चमचे इतकं तीळ. तर तीळ लास्टला टाकलं तरी काही हरकत नाही, त्याला फारसा वेळ लागत नाही. तर या ठिकाणी सगळे जिन्नस ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे, ते परतून घेत आहे. तर तेल टाकून परतून घ्यायचं, छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर कांदा छान लालसर परतून झालेला आहे, ताटामध्ये काढून घेऊया. आणि त्याचबरोबर इथे मी साधारण पाव कप इतकं सुकं खोबरं उभ्या फोडी चिरून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेतले. लालसर होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी 1 इंचभर आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर कवळ्या देठासहित कोथिंबीर घेतलेला आहे, साधारण मूठभर इतकं. तर यामुळे छान टेस्ट येते. तर हे सगळं सुद्धा छान परतून घ्यायचंय. वाटल्यास तुम्ही एखाद चमचा तेल टाकू शकता. हे सगळं छान परतून झाल्यानंतर हे सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सुरुवातीचे मसाल्याचे जिन्नस सगळे टाकून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. सगळे जिन्नस एकदाच टाकलं तर छानसं बारीक होणार नाही. आता हे छान असं बारीक झालं की जे आपण नंतर भाजून घेतलेलं कांदा, खोबरं ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मिसळचं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे. इथे मी एक मोठी जाडबुडाची पसरट कढई ठेवून घेतलेली आहे. जर आपल्याला मिसळीचा कट तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला साधारण 7 ते 8 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो, ते सुद्धा छान बारीक फोडी चिरून यामध्ये टाकायचं आहे. आवडत असेल तर टाका, नाही तर टोमॅटो स्किप करू शकता. त्यानंतर तयार करून घेतलेलं जे वाटणाचं पेस्ट होतं ते टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर आता यामध्ये छान असं मिसळीचा फ्लेवर येण्यासाठी नक्की कांदा लसूण मसालाच वापरा. तर इथे मी साधारण 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. 1 चमचा इतकं इथे मी रेग्युलर तिखट मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिसळ म्हटलं की कट छान आलं तरच ते चवीला छान लागतो. तर त्यासाठी आपल्याला हे सगळं वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. तर साधारण 3 ते 4 मिनिटासाठी कमी गॅसवर छान परतून घ्यायचं, छान असं याला तेल साईडला सुटेपर्यंत. तर इथे कुकरची शिट्टी झाली होती आणि कुकर सुद्धा थंड झालेलं होतं. तर यामधलं आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता हेच पाणी आपल्याला मिसळीच्या कटामध्ये वापरायचं आहे. तर इथे आपले मसाले सुद्धा छान असं परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आपल्याला बाजूला काढून ठेवलेलं जे मटकीचं पाणी होतं ते टाकायचं आहे आणि त्याचबरोबर साधारण इथे मी 1.5 तांब्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरतून कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे मला आणखीन थोडंसं पाणी कमी वाटत आहे म्हणून थोडंसं पाणी वाढवून टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर आपण मटकी उकडते वेळेस मीठ टाकलेलं होतं, त्यासाठी मीठ बेतानीच इथे आपल्याला टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद सुद्धा टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर या ठिकाणी छान असं याला रश्श्याला उकळी येईपर्यंत यासाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्या मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे. तर या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकून घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे. तर 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले ते सुद्धा परतून घ्यायचं आहे.
थोडंसं परतून झालं की पावडर मसाला टाकायचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि सोबतच यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेलं आहे. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायचं आहे. बटाट्याच्या फोडी टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. एखाद मिनिटं या पद्धतीने परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे. सगळं मिक्स झालं की इथे आपली पिवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर चपाती सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण आता इथे आपण मिसळीसाठी करत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिसळीचं जे कट आहे छान असं उकळी आलेली आहे. रंग सुद्धा सुरेख आलेला आहे. तर या पद्धतीचा रंग आलं की दिसायला सुद्धा मस्त दिसतो आणि खायला सुद्धा खमंग लागतो. मिसळीसाठी लागणारे सगळे जिन्नस तयार झालेले आहे. लास्टला आता मटकी परतून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल, ठेचून घेतलेला आलं, लसूण आणि मटकी टाकून 2 चिमूट मीठ टाकून परतून घेतलेला आहे 1 मिनिटासाठी. मिसळीसाठी लागणारे सगळे जिन्नस तयार झालेले आहे. आता सर्व करूया. तर इथे एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी टाकून घेतलेली आहे. त्यावर थोडीशी मटकी टाकून घ्यायची आवडीनुसार. त्यानंतर यावर आपल्याला तयार करून घेतलेला कट टाकून घ्यायचा आहे आणि जसं तुम्हाला कट आवडते, जसं रस्सा आवडते त्यानुसार तुम्ही यावर टाकून घेऊ शकता. रंग सुद्धा भारी आलेला आहे, पाहू शकता. तर वरतून फरसाण टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर जे आपला मिसळीचा कट होता ते सुद्धा आणखीन 1 चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे. लिंबाचा रस टाकलेला आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे ना, तर या पद्धतीने एकदा मिसळ नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही बघू शकता आपल्या मिसळीचा जो कट आहे अगदी मस्त रंग सुरेख आलेला आहे. पिवळी बटाट्याची भाजी, तर या पद्धतीने भाजी असेल तर आणखीन काय पाहिजे. आणि त्यासोबत मस्त उकडलेली मटकी आणि फरसाण, चिवडा आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदा. जर तुम्हाला तिखट वाटत असेल तर थोडीशी दही, जसे हॉटेलमध्ये किंवा मिसळ ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी देते त्या पद्धतीने आपलं इथे प्लेट सर्व झालेलं आहे. मस्त पाव घ्यायचं किंवा तुमच्याकडे जर ब्रेड स्लाइस चालत असेल तर तसं तुम्ही घेऊ शकता किंवा साध्या चपातीसोबत सुद्धा मस्त भन्नाट लागतो. तर इथे मी पाव सर्व केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही यासोबत खाऊ शकता. तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला माझी पद्धत जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये